विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, किंवा ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मददाव्या सुभटा. अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येव जगदंबे, गोंधळा येव जगदंबे, भगवती बोध परडे घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येव जगदंबे, मूळ पीठ तू आंबे, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावशी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागोनी ठेविला. जावोनी नवस महाद्वारे पेळीला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. एकपणे हो जनार्दन देखिला, गोंधळा येवो जगदंबे, मूळ पीठ तू आंबे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीदीस परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त, वैराग्यस्य परममूर्ती श्री क्षेत्र देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट चार चरणाचा आणि नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग कीर्तन रूपी सेवे करता घेतला.
जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून नामाचं महत्त्व सांगतात। जगतामध्ये महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याचं नाव जर सोडलं तर सर्व गोष्टी खोट्या आहेत, लटक्या आहेत, मिथ्या आहे। फक्त या जगात एकच गोष्ट खरी आहे, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव। म्हणून सत्य साच खरे फक्त नाम विठोबाचे बरे। आणि सत्य साच खऱ्या नामाचं चिंतन जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर महाराज म्हणतात त्याचा फायदा होतो। काय फायदा होतो? येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती, जेणे बंधनातून मुक्त होतो आणि त्रिलोक्यात कीर्ती मिळते। हा त्या नामचिंतन करण्याचा फायदा आहे। पण महाराज म्हणतात नामचिंतन करत असताना, सत्य साच खऱ्या नामाचं चिंतन करत असताना, चिंतन करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये उदंड अशा प्रकारचा भाव असला पाहिजे। भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी, येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती, जेणे महाराज भावनायुक्त अंतःकरणाने सत्य साच खऱ्या नामाचं चिंतन केलं, बंधनातून मुक्त झाला, त्रिलोक्यात कीर्ती मिळाली। असा एखादा माणूस आहे का जगात? महाराज म्हणतात खूप आहेत, ज्यांना त्रिलोक्यात कीर्ती मिळाली आणि जे बंधनातून मुक्त झाले। खूप माणसं असे की ज्यांनी चिंतन नामाचं केलं, ते बंधनातून मुक्त झाले, त्यांना त्रिलोक्यात कीर्ती मिळाली। मग असे लोक जगात आहे, त्यांचं लक्षण काय? महाराज म्हणतात ते कसे असतात? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती, जेणे विठ्ठल। असा सरळ 4 चरणाचा भावार्थ आहे। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। या ठिकाणी श्री संतोषी माता संस्थानवरती रौप्य महोत्सवी वर्ष आणि भगवान श्री शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि पंचायतन महायज्ञ सोहळा, रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे 25वे वर्ष या नामचिंतन सोहळ्याला संपन्न होऊन आणि झालेलं आहे। हे आजचं हे 25वे वर्ष आहे। यज्ञाचं आयोजन केलं, शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे, म्हणजे महादेवाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे। आणि त्या निमित्ताने 5 दिवसाचा यज्ञ, होम हवन, शिवमहापुराण कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा आणि कीर्तन महोत्सव, गोड असं हे वातावरण आहे। आणि या रौप्य महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकरी मंडळी, गावातील सर्व नवतरुण मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि नियोजक सर्वांच्याच माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली। ज्यांची ही संकल्पना आहे, हरिभक्तीपरायण चंद्रकलाताई सास्ते आणि सोनू म्हणजे संतोष भाऊ सास्ते यांची ही संकल्पना आहे। आणि त्यांच्या संकल्पनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपल्या सर्वजणांचा याला लागलेला हातभार आहे। आणि इथं यज्ञाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालं। ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली। गोड वातावरण आहे, भव्य दिव्य असा मंडप आहे, चांगले वारकरी सुद्धा मंडप भरून आहेत। संस्थेतली बालगोपाळ मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज शिरसाट, शिवमहापुराण कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण विष्णू महाराज सास्ते, हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे विशाल महाराज बर्डे, गायनाचार्य प्रदीप महाराज, अमोल महाराज, शंकर महाराज साबळे गुरुजी, सोमनाथ आप्पा, शंकर महाराज दुसरे सास्ते, हे माऊली महाराज परनकर, मोरेश्वर महाराज, नितीन महाराज, तुम्ही गिरी महाराज, अवघडराव सावंगी, असे अवघडवानी उभे कोण राहिले तुम्ही? असं गोड शंकर महाराज, ते आमचं जुनं नातं आहे त्यांचं नामचं। हां, आमचे दोन्ही चोपदार समाधान भाऊ, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। विनेकरी बाबा, सर्व बालगोपाळ मंडळी, हे फोटो काढणारे माणसं, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आजचं ज्यांचं सौजन्य आहे श्री गजानन नारायण भाऊ नरवाडे, आजचं कीर्तनाचं त्यांचं सौजन्य आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। बहुसंख्येने माता भगिनी आल्या आणि पुरुष मंडळ सुद्धा आले, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। त्या विनेकरे खाली ना एक चादर गिदर टाका पा,
विनेकऱ्याच्या खाली चादर काहीतरी टाका, न्या न्या त्यांनी चादर पान पडतील खाली. सर्व वातावरण गोड आहे. साऊंड सिस्टमवाले, मंडप लावणारे, अन्नदान करणारे, अन्नदान जेवण करणारे, वर्गणी देणारे, देणगी देणारे, सर्व सहकार्य करणारे सर्व वारकरी मंडळाच्या चरणी नतमस्तक होतो. कारण हा जो नामचिंतन सोहळा आहे, एवढा मोठा मंडप आहे, एवढं मोठं हे भव्य दिव्य कार्यक्रम आहे, हे एकट्याकडून होत नसतं. महाराज म्हणतात एकट्याचा नवे खेळ मनोनी मेळ मेळविला. एकट्याचं काम नसतं महाराज. आणि हे यज्ञ करणं तर सोपंच नाही महाराज. आता हे खरं म्हणजे चंद्रकलाताईला द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे माणूस डेअरिंग नाही करू शकत, इतकी डेअरिंग त्यांनी केली आणि एवढं मोठं भव्य दिव्य हा मंडप उभारला. महाराज हे मंडप उभं करणं सोपं आहे, पण हे 8 दिवस चालवणं मोठं कठीण आहे, सोपं नाही. पहिलाच दिवस हे असतं क्विंटल सव्वा क्विंटल पीठ झालं. माणसं कुठं गेले का नाही जेवल्यावर? पीठ भक्कम लागलं. असू दे, आता यज्ञ म्हणल्यावर कोणी काही कोणी काही आहे का नाही, कोणाचं काही कोणाचं काही. आता असंच आहे 8 दिवस, काही खायला, काही पायाला, काही ऐकायला, काही घरी जायला, काही वाढणं न्यायला. 8 दिवस आता टेन्शन नाही, गोड वातावरण आहे पहा. पण असं आहे, ज्याचं खाल्लं मीठ त्याचं काम करावं नीट, असं आहे. पहिला दिवस आहे, भरपूर जण आले तरी पण मग त्या पंक्तीच्या हिशोबाने कमीच आले. हां असं आहे. थोडं ज्या अन्नाला खाल्लं त्या अन्नाला जागलं पाहिजे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, नाही तर ज्याची खावी पोळी त्याची करावी होळी. असं नका करू. खा बी आणि ऐका बी. यज्ञ खाण्यापिण्यासाठी असतो, चिंतनासाठी यज्ञ असतो. द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. महाराज श्रेया, आता हे लोक म्हणतात स्त्रियांना पुढं करा, स्त्रियाला पुढं जाऊ द्या. महिला मंडळ कधीच मागं नव्हतं महाराज. एक बाई जर एवढं मोठं नियोजन करू शकते, मागं राहण्याचं लक्षण आहे का ना? महिला मंडळ कधीच मागं नाही. अनंत काळापासून त्यांची सत्ता आहे आणि त्या पुढंच आहे, मागं कधीच नाही. फक्त माणसं म्हणतात स्त्रियांना आता आरक्षित झालं ना, आता नाही झालं. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे झाकून उभी तिजनी, तेव्हापासून महिला मंडळ पुढे. किंवा एक प्रमाण सांगतो, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. कधीच मागं नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. एवढा अधिकार ज्ञानोबारायला सुद्धा चाल तुम्ही म्हणा, एवढं सांगण्याचा ज्यांचा अधिकार आहे ती महिला जनाबाई. म्हणून महिला मंडळ कधी मागं नाही. आणि महिलांनी जर कार्य हातात घेतलं महाराज तर यथोचित पार पडतात त्यांचं कार्य. कारण त्या भावनायुक्त, म्हणजे त्यांच्या अंतःकरणात भावना असते, त्यांच्याकडं निष्ठा असते. महिला मंडळ निष्ठावाने आणि आपली निष्ठा निष्ठी असते. आपण वातावरणच पाहतो कौशिक जमतकडे आहे का? महिला मंडळ तसं नाही, जीव ओतून कार्यक्रम करतात. सोपं नाही महाराज एवढं मोठं घडून आणणं. आणि याच्यासाठी 25 वर्ष वाट पाहिली, बरोबर आहे का नाही? 12व्या वर्षी सुद्धा मोठा तपपूर्ती सोहळा त्यांनी केला आणि 25व्या वर्षी सुद्धा आणि रौप्य महोत्सवी वर्ष केलं. मला माझ्याकडे पहा पराव तुम्ही 12 वर्ष झाले का तपपूर्ती सोहळा एक तप पूर्ण होतो.
24 वर्ष झाले का 25व्या वर्षी रौप्य महोत्सव, 50 वर्ष झाले सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष झाले अमृत महोत्सव आणि 100 वर्ष झाले तर मग शताब्दी सोहळा असं आहे. पण 12 वर्ष झाले का तपपूर्ती सोहळा, 24 वर्ष झाले का रौप्य महोत्सव आणि 25 वर्ष झाले की सुवर्ण महोत्सव. कूलर लगेच दोघा तिघांनाच आटपून घेतलं. हा मस्त जमलं भाऊ. लहान आले माणसं हुशारच राहत्या. कूलर जवळ उभे राहिले पण त्याला नाही ना, मी इतका लहान असून मला जमवलं. रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, शतकोत्तर सोहळा म्हणजे शताब्दी महोत्सव आणि तपपूर्ती सोहळा म्हणून 25व्या वर्षापर्यंत वाटचाल करून आले. हे एवढं सुद्धा वाटचाल करणं सोपं नाही. जीवनामध्ये एवढी मोठी साधना घडण्यासाठी जीवनामध्ये काहीतरी आणि पुण्याचा संचय असल्याशिवाय हे घडत नाही महाराज. एवढं सोपं नाही म्हणून एवढं मोठं आयोजन केलं आणि एकट्याचा खेळ नाही महाराज. आता या नामचिंतन सोहळा उभा केला पण सर्वांनी जर थोडा 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 हातभार लावला तर हा यज्ञ यथा सांग पार पडतो. एकट्याचं काम नसतं, फक्त असे कोणीतरी पुढं व्हावं आणि सर्वांनी त्यांना सहकार्य करावं असं राहत असतं. म्हणून सर्वांनी ज्याला ज्याला जेवढं जेवढं झापल तेवढं तेवढं अन्नदानात म्हणा, वर्गणीत म्हणा, सेवा करण्यात म्हणा, सर्वांनी थोडं थोडं सहकार्य या कार्यक्रमाला करा. ज्याच्याकडे अजिबात पैसेच नसतील त्यांनी मंडप झाडा, त्यांनी चटाया आतरा, त्यांना पंक्तीत वाढा, त्यांना वारकऱ्याचं चहा पाणी करा. ज्याच्याकडे थोडेफार पैसे असतील त्यांना दान धर्म करा. ज्याच्याकडे बरेच असतील त्यांना अन्नदान करा. ज्याच्याकडे आहे ना देवानं दिलेलं भरपूर आहे काही काहीला. म्हणून इथं महाराज म्हणतात इथं जर अन्नदान केलं येत एक शीत दिल्या अन्न आणि होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळ या ठिकाणी अन्नदान केल्यानंतर पुण्यवान होतात आणि या ठिकाणी धनदान दिल्यानंतर धनाची शुद्धी होत असते. धन समाधानाने माणसाला जगू देतं. म्हणून अशा ठिकाणी धनदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे, वस्तुदान केल्या पाहिजे. यज्ञ त्याच्यासाठीच असतो. दान धर्म घडतो, नामचिंतन घडतं. म्हणून गोड वातावरण आहे. द्यावेत तेवढे धन्यवाद सगळ्यांना थोडे आहेत. गोड वातावरण आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल नामाचं महत्व सांगणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतला. वारकरी संप्रदायाचा असा दंडक आहे. महाराजांनी पहिल्या दिवशी नामाचं महत्व सांगणारा अभंग घ्यावा आणि नामाचं महत्व प्रतिपादन करावं असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून नामाचं महत्व सांगणारा अभंग घेतला. आणि कलियुगाचं वैशिष्ट्य आहे महाराज. कलियुगामध्ये कोणती साधना आणि नामचिंतना एवढी लवकर फलीभूत होत नाही. कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग साधना करणं सुद्धा सोपं नाही. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची शेलवाटा भागाला. म्हणून योग साधना करणं सोपं नाही. महाराज म्हणतात योग करणं म्हणजे योगयाग विधी सोपं नाही. म्हणून कलियुगात योग साधना चालत नाही, कलियुगात कर्म साधना चालत नाही, पण कलियुगामध्ये नाम साधना चालती. महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पैसोचे जळलेल पापे जळलेल पापे
महाराज म्हणतात कलियुगात सोपं साधन आहे नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरण कलियुगामध्ये साधना चालती. महाराज म्हणतात नलगती सायास जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण. किंवा अजूक प्रमाणे कलियुगा माझी करावे सोपं साधन नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कलियुगात सोपं साधन सांगितलं नामसंकीर्तन. किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन त्याचा फायदा तेने नारायण देईल भेटी. म्हणून नामस्मरणाला अत्यंत अनन्य साधारण महत्त्व आहे. कलियुगात कोणती साधना नामचिंतन सोडून फलीभूत होत नाही. म्हणून कलियुगामध्ये नामाचं महत्त्व शास्त्राने सांगितलं. नामस्मरणावर माणसाने भर दिला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. कारण कृतयुगामध्ये माणसं 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करायची. किती? 60-60 हजार. मग तेव्हा आयुष्य सुद्धा माणसाला 1 लाख वर्षाचं होतं. मग 60 हजार वर्ष तपश्चर्या करणं काय कठीण आहे. त्रेतायुगात त्याच्यावरचं 1 शून्य पुसलं 10 हजार वर्ष राहिलं. द्वापर युगात त्याच्यावरचं 1 शून्य पुसलं 1,000 वर्ष राहिलं. आणि कलियुगात त्याच्यावरचं 1 शून्य पुसलं आता 100 वर्ष राहिलं. आता सगळे मिळून संतोषी मातेला विनंती करायची आपण काय आता शून्य पुसाच्या भानगडीत पडू नका. काय होईल महाराज 10 वर्षात आहे का नाही. म्हणून कलियुगाच्या आयुष्याला मर्यादा आहे. महाराज म्हणतात अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे राम राम स्मराधी लाभू करा गाठ घाला मूळ बंदी सांडावा उगिया उपाधी लक्ष लावो कलियुगातल्या आयुष्याला मर्यादा आहे. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय. कलियुगातल्या आयुष्याला मर्यादा आहे 100 वर्षाची. त्याच्यात 50 वर्ष झोपेत गेले राहिले 50. त्याच्यात अजून महाराज म्हणतात बालपण गेले नेता तारुण्य दशा वृद्धपणी प्रवर्तनी चिंता मरे मागुता जन्म धरे मरे मागुता जन्म धरे. महाराज म्हणतात कलियुगातल्या आयुष्याला मर्यादा आहे 100 वर्षाचं आयुष्य. त्याच्यात 50 वर्ष झोपेत गेले राहिले 50. त्याच्यात बालपण गेले नेनता म्हणजे बालपणात काही कळत नाही. आता हे लेकरं बसले पा कीर्तन इकडे न्यायचे तोंड तिकडे. हे बालपण आहे. बालपणात काही कळत नाही, तरुणपणात कोणाचं ऐकत नाही आणि म्हातारपणात काही शिल्लक हातात राहत नाही. म्हणून कलियुगात सोपं साधन आहे नामसंकीर्तन. साधन पै सोपे. वेळ निघून जातो. बालपणात कळत नाही, तरुणपणात कोणाचं ऐकत नाही, म्हातारपणात हातात काही राहत नाही, तरुणपणात ऐकत नाही. महाराज म्हणतात तरुण्याच्या मध्ये न माने कोणाशी आणि सदा मुसमुशीत धुळे जायचा म्हणजे हेल्यासारखा चालतो.
त्याला माय दिसत नाही, त्याला बाप दिसत नाही, त्याला वारकरी दिसत नाही, त्याला कीर्तनकार दिसत नाही, त्याला यज्ञाचं मंडप आहे का ते दिसत नाही, लग्नाची पंगत आहे का सप्त्याची बोट काढून चाललं पाहिजे ते समजत नाही. मध राहतो त्याला तारुण्याच्या मध्ये, न माने कोणाशी सदा मोसमोशीत धुळे जायसा. धुळे म्हणजे हेल. आणि आजूक महाराज म्हणतात आठवणी वेठुनी बांधिला मुंडसा आणि फिरतसे म्हैसा जना माझी. असं नीटच चालतं धसकटवानी. तरुणपण आहे ते, तरुणपणात कोणाचं ऐकत नाही, बालपणात कळत नाही, आणि म्हातारपणात अंगम गलितम बलितम मुंडम दशनम युतम जातम तुंडम. समजलं तर नाही काही बसत. मग अंगम गलितम पलितम मुंडम दशनम वेतम जातम तुंडम म्हणजे दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, पायानं चालता येत नाही, हातानं टाळी वाजवता येत नाही, है का नाही. सगळे गलित गात्र झाले. हो, सगळे इंद्रियांना आपली आपली जागा सोडली. हा, नाकातून गंगा यमुना, कानानं ऐकू येत नाही, मंदिरापर्यंत चालता येत नाही. आपण जर त्याला म्हणलं बाबा कीर्तनाला चालले का, ते म्हणते नाही ना. मग कीर्तनाकडे चाललो. हा न ऐकण्याचा परिणाम आहे. म्हणून आयुष्याची मर्यादा सांगितली कलियुगात. 100 वर्ष माणसाला आयुष्य, 50 वर्ष झोपेत गेले, राहिले 50च. त्याच्यात काही भाग्यवान आहे आपल्यासारखे. दुपार जर 12-1ला फोन केला, जे अरे काय करू राहिले, काही नाही, पडलो जरा. म्हणजे 50 वर्ष झोपेत तर घातलेच, पण दुपारा 2-2, 2.5 तास ऐकणे जरसक 3-1 तास जरसक जेवण केलं का ते. आता उन्हाळ्यात तर सगळ्यालाच वाटतं म्हणा ते, पण मग माणसं दिवस सुद्धा फायदा घेतात. म्हणजे 50 वर्ष झोपेत गेले आणि 50 वर्ष राहिले. त्याच्यात बालपण्य नता, तारुण्य दशे विषय व्यथा आणि वृद्धपणी प्रवर्तली चिंता. मग कितीक राहिलं खाली, काहीच राहिलं नाही ना. म्हणून महाराज म्हणतात राम राम स्मरा आधी. कलियुगाला आयुष्याला मर्यादा आहे, म्हणून नामस्मरणाचं महत्व सांगितलं. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात की जगतामध्ये भगवान परमात्म्याचं नाव जर सोडलं तर सर्व गोष्टी खोट्या आहेत, लटक्या आहेत, मिथ्या आहेत. फक्त एकच गोष्ट खरी आहे, सत्य साच खरे, फक्त नाम विठोबाचे बरे. महाराज म्हणतात देवाचं नाव या जगात खरंय, बाकी सर्व खोटं आहे, लटकं आहे, मिथ्या आहे. मग तुम्ही म्हणसान महाराज जर हे सगळं खोटं आहे, हे सगळं लटकं आहे, हे सगळं मिथ्या आहे, मग इतकं खटाटोप चालला राहा, सांगणारा सगळं ऐकणारायचा सगळ्याचाच, तो खोटं आहे म्हणूनच चालला का? रात्रीचा दिवस, हाडाचे काढ, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्याला. सकाळी एक कीर्तन, दुपारा एक कीर्तन, संध्याकाळी एक कीर्तन. खोटंच एक महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरंच खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटका आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरी. ज्याच्या तारीचं नाव नाही तो संसार महाराज म्हणतात लटका आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. महाराज म्हणतात ज्याच्यात देवाचं नाव नाही ते सगळं मिथ्या. किंवा संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही हो त्यात सुख नाही, या हाटात कोठे सुख नाही. नाथ महाराज म्हणतात संसारात सगळा बाजार आहे, संसार खोटा आहे, संसार लटका आहे, संसार मिथ्या आहे. मग खरं या जगात एकच गोष्ट आहे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. अभंगात थोडी अशी गंमत आहे पहा. शास्त्राचं असं विधान आहे, एक शब्द 2 वेळेला जर उच्चारला तर द्विरुक्ती नावाचा दोष लागतो, म्हणजे पाप लागतं. एक शब्द शास्त्राच्या दृष्टीने 2दा उच्चारायचा नाही, पाप लागतं. पण या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज एक शब्द 2दा न उच्चारता
तीनदा उच्चारतात, तीनदा. कितीदा उच्चारतात? तीनदा. कितवीला आहे रे तू? यो यो हा 6वीला का 10वीला? 6वीला. काय नाव बाळा तुझं? ज्ञानेश्वर. माऊलीचं नाव आहे. वा वा. इकडं पाय माझ्याकडं. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे काय पोराव? सत्य म्हणजे खरं. आणि साच म्हणजे काय मग? खरं. बरं मग खरं म्हणजे काय? म्हणजे पोरायला कोण बोलू राहील तुम्ही बा? माणूस आपल्या अवसानातला माणूस पाहता ना. शानाल्याला बोलवतो ते आपल्याला बोलते, त्याच्यामुळे आपलं. शास्त्राचा असं विधान आहे, एक शब्द जर दोनदा उच्चारला तर द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. मग जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी एक शब्द दोनदा न उच्चारता तीनदा उच्चार. सत्य तू सत्य तू सत्य तारा काग हादावीरा जगदगार काग हादावीरा जगदगार सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तारा हादावीरा जगदगार तारा हादावीरा जगदगार दोनदा उच्चारला की द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. जगद्गुरु तुकाराम महाराज एक शब्द तीनदा उच्चारतात. सत्य, साच, खरे. सत्य म्हणजे खरंच, साच म्हणजे खरं, आणि खरं म्हणजे सुद्धा खरं. मग तरी सुद्धा माहिती असून सुद्धा तुकाराम महाराज एक शब्द तीनदा उच्चारतात. किंवा महाराजांनी प्रमाण दिलं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार किंवा जगदाबा. दोन पाटे काय वाटलं ते घ्या. सत्य साच खरे म्हणजे एक शब्द दोन वेळेला उच्चारला की द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. तरी तुकाराम महाराज एक शब्द 3 वेळेला उच्चारतात. मग पाप लागणार नाही का? बरं मग पाप लागत असेल, दोष लागत असेल तर हे तुकाराम महाराजाला कळत नसेल का? आणि मग कळतच असेल तर का आग्रह करावा 3 वेळेला उच्चारण्याचा? कीर्तनकारांनी कीर्तनात सांगितलं, एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागेल तेने तेथे जावे. कीर्तनात महाराजांनी सांगितलं, एका माणसाला 2 बायका करणं शास्त्रीय दृष्ट्या पाप आहे. या मंडपातले सोडून आहे का नाही? एका माणसाला 2 बायका करणं शास्त्रीय दृष्ट्या पाप आहे. कारण महाराज म्हणतात, एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागेल तेने तेथे जावे. महाराज म्हणतात 2 बायका करणं शास्त्रीय दृष्ट्या पाप आहे. दुसऱ्या दिवशी बस स्टँडवर एक माणूस भेटला रेणुका मातेच्या मंदिरापुढं. म्हणे, महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं एका माणसाला 2 बायका करणं पाप आहे. म्हणलं खरंच पाप आहे, तुकाराम महाराजचं प्रमाण आहे. म्हणे, महाराज मग 2 बायका केल्यावर पाप लागतं? म्हणलं खरंच लागतं. ते म्हणे, महाराज बरं मग 3 केल्या तर? आता 2 केल्यावर पाप लागतं, 3 केल्यावर पुण्य लागन का? मग 2 वेळेला शब्द उच्चारला तर द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. तुकोबाराय 3दा उच्चारतात, मग पाप लागत नसेल का? आणि लागत असेल तर तुकोबाराय का उच्चारतात? त्याचं कारण आहे महाराज. भगवान परमात्मा किंवा देवाचं नाव, देवाचं नाव काल होतं, देवाचं नाव आज आहे, आणि देवाचं नाव उद्या राहणार आहे. मला सांगा विष्णू भाऊ, जन्माच्या आधी आपण इथं होतो का? बरं मग मेल्यावर इथं राहू का आपण? म्हणजे आपण काल इथं नव्हतो, काल म्हणजे जन्माच्या आधी इथं नव्हतो, आणि आपण उद्या इथं राहूच असं सांगता येत नाही. म्हणून आपण काल नव्हतो, आज आहे, उद्या राहू का नाही सांगता येत नाही. पण देवाचं नाव काल बी होतं, देवाचं नाव आज बी आहे, आणि देवाचं नाव उद्या राहणार आहे. आपण नव्हतो तेव्हा बी होतं, आपण आहोत तरी बी आहे, आणि आपण सगळेच गेलो पंढरपूरला तरी बी देवाचं नाव राहणार आहे. देवाचं अस्तित्व नाकारता येत नाही. महाराज, जगात काहीच नव्हतं, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे, कान्होबा तेरे तेरे ते, 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 कान्होबा तेरे
काहीच नव्हतं पहिले, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते, एकमेव अद्वितीयम ब्रह्म तो ती ते, दूरदर्शक सर्वनाम, एकच भगवान परमात्मा जगात होता, दुसरं काहीच नव्हतं. पुन्हा असं आहे, एकलेन कंठे म्हणून आयेने केले निर्माण 14 भुवने, चंद्र सूर्य मेघ गगन तारांगणे, आणि कपाच भौतिक भिन्ने भिन्ने, ऐसा लागव्या माया सूत्रधारे. पहिलं जगात काहीच नव्हतं, मग भगवान परमात्मा एकटा होता, पण माणूस एकटा असला काय आणि देव एकटा असला काय. तुकोबराय अपवाद आहे, तुका म्हणे आमा एकांताचा वास. तुकोबराय अपवाद आहे, नाही तर माणसाला एकट्याला करमत नाही, देवालाही करमत नव्हतं. म्हणून एकटेन कंठे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने, किंवा एके केली जळचरे, एके केली खेचरे, चरे आचरे बहुत निर्मिले. भगवान परमात्म्याने कितीतरी यवन्या निर्माण केल्या, अंडज, जारस, स्वेदज, उद्भिज, 4 प्रकारच्या खाणी निर्माण केल्या. भगवान परमात्म्याला करमत नव्हतं, काहीच नव्हतं, तरी सुद्धा देव होता. म्हणून देव काल होता, देव आज आहे, देव उद्या राहणार आहे. तुम्ही आपण काल नव्हतो, आपण आज आहोत, आपण उद्या राहू असं सांगता येत नाही. जीव असं आहे महाराज, देव व्यापक आहे आणि जीव हा परिच्छिन्न आहे. देव कसा आहे? व्यापक, आणि जीव कसा आहे? परिच्छिन्न. देव जगात नाही अशी जागा कुठं नाही. आता समजा इथं संतोषी मातेच्या मंदिरावर कीर्तन चालू आहे 9 ते 11, आणि याच वेळेला शेजारच्या एखाद्या गावात अवघडराव सावंगीला कीर्तन चालू आहे, पिंपळगावला कीर्तन चालू आहे 9 ते 11, आणि याच वेळेत अवघडराव सावंगीला बी कीर्तन चालू आहे 9 ते 11. मग इथं तळेकर महाराजाचं कीर्तन आहे, मग सावंगीला बी तळेकर महाराजाचंच कीर्तन आहे का? बरं मग तिथं कीर्तन नाही का? तिथं कीर्तन आहे, पण तळेकर महाराजाचं नाही का? एक व्यक्ती एका वेळेला एकाच ठिकाणी असतो, दुसऱ्या ठिकाणी त्याचा अभाव असतो. एक व्यक्ती एका वेळेला एकाच ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी त्याचा अभाव असतो. पण देवाचं तसं नाही. मला सांगा, रेणुकाई पिंपळगावच्या मारुतीच्या मंदिरात जर आपण गेलो तर पिंपळगावच्या मंदिरातला मारुती मारुती, आणि जर लिहायला गेलो तर मग मारुती गणपती, असं आहे का? बरं मग कुठं भोकरदनला गेल्यावर मारुतीचा गणपती आहे का? बरं मग काही आता माऊली गाडी घेऊन गेलते तिकडं वृंदावनला, तिकडं बरं तिकडं काही मारुतीचा गणपती आहे का? का मारुती मारुतीचे? तिकडं 4 धामाकडं, तिकडं विठ्ठलांना, तिकडं मारुती मारुती. जगाच्या पाठीवर कुठंही जा, देव देवाचं नाव आज म्हणजे कालही होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जा, इथला मारुती मारुती, आणि जगाच्या पाठीवर कुठे गेले तरी मारुती. देवाच्या नावाला बाद नाही. देवाचं नाव किती मोठं आहे महाराज. गगनाऊनी वाड नाम आहे, गगनाऊनी वाड नाम आहे, गगनाऊनी वाड नाम आहे, गगनाऊनी वाड नाम आहे. महाराज म्हणतात देवाचं नाव किती मोठं आहे. गगनावडी वाढ नाम आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. गगनावडी वाढ नाम आहे, गगनापेक्षा देवाचं नाव मोठं आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात 3 वेळेला उच्चारलं तरी पाप लागत नाही. त्याचं कारण आहे देव काल होता, देव आज आहे, देव उद्या राहणार आहे. म्हणून या जगात एकच गोष्ट खरी आहे, सत्य साच खरे. महाराज काही गोष्टी खऱ्या आहे,
हो पण बऱ्या नाही. काही गोष्टी बऱ्या आहे पण खऱ्या नाही. काही गोष्टी खऱ्या नाही आणि बऱ्या बी नाही. पण काही गोष्टी खऱ्या बी आहे आणि बऱ्या बी आहे. काही गोष्टी खऱ्या आहे पण बऱ्या नाही. इकडं पहा माझ्याकडं पहा म्हणजे ऐका. हात पहा म्हणल्यावर पुन्हा काही काही म्हणते हो बोलता पहा सारखा बापा ऐका घडीभर. काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात. समजा कल्पना करा आता हे सप्ताहाचा मंडप आहे. एखाद्या सापाला असं वाटलं, सापाला सरप समजत असं ना तुम्हाला, असं एवढा मोठा साप, असं एवढा मोठा माझ्या हाताकडं पहा, असं एवढा मोठा साप. सापाला असं वाटलं बा चला पहिल्याच दिवशी येत नाही तळेकर महाराज आले त्यांचं कीर्तन आहे, चला आपण बी कीर्तनाला जाऊ त्यांच्या पाया पडू. सापाला वाटलं असं, असं एवढा मोठा साप. हां करोडात राहतो, चाऱ्यात राहतो, बोसाऱ्यात राहतो, अडचणीतच राहतो साप. एवढा मोठा साप. त्याला वाटलं दर्शन करू महाराजाचं. मग असं मोकळ्या पटांगणातून याव का नाही त्यांना, नाही असं माणसातून घुसलं. एवढा मोठा साप खरोखर असतो साप. साप जर आता गर्दीत घुसला असं एवढा मोठा आणि तुम्ही सगळ्यांनी एकदाच साप पाहिला, शपथ घेऊन सांगा कीर्तनकाराचे, साप पाहिल्यावर मंडपात आल्यावर तुम्ही खाली बससान? कीर्तनकाराच्या छातीवर पाय देऊन पळतील माणसं. काही काही माणसं असे महाराज गल्लीत जर साप निघला तर दाराच्या आतून पाहत ते, दार पुढं लोटून मारल्यावर गल्लीत होतो. आपल्याला बलवायचं होतं, आपण घरातच होतो. इतके काही काही बादर आहे महाराज. साप खरा असतो साप, पण गर्दीत घुसला तर बरा नसतो. पिक्चर टाइमपास म्हणून बरा असतो पण अस्तित्वात खरा नसतो. साप खरा आहे पण गर्दीत घुसला तर बरा नाही. पिक्चर बरं आहे टाइमपास म्हणून, पण अस्तित्वात खरं आहे का? नाही. ते खरं आहे तर बरं नाही आणि हे बरं आहे तर खरं नाही. बरं साप खरा आहे तर बरा नाही, पिक्चर बरा आहे तर खरा नाही. काही गोष्टी खऱ्या बी नाही बऱ्या बी नाही. सप्ताह चालू झाला संतोषी मातेचा. एक मावशी माऊली परणकर महाराजाकडे आली, म्हणे भाऊ सगळ्या महाराज लोकांना चहा प्यायला ना आपल्या घरी. सगळे महाराज लोक घेतले माऊली त्या बाईच्या घरी गेले आणि चहा प्यायला सगळे महाराज लोक पलंगावर बसले. 1-1.5 वर्षाचं लेकरू बाईचं घरी रडायला लागलं. इतकं रडायला लागलं ते तो घंटाभर पोरग रडायचं राहेस ना. चॉकलेट घे, बिस्किट घे, गुल्फी घे, फलान घे, कशानंच पोरग राहे ना. बाईला असं वाटलं तर महाराज घरी आले आणि हे काय रडतं, किरकिर चालू केली. बाईनं त्याला समजून सांगितलं पण लेकरू ऐकत नव्हतं. बाईनं त्याच्या हाताला धरलं आणि असं मागं कोपऱ्यात नेलं, घरात मागं लांब 2-4 खानाचं घर होतं, मागं नेलं बाईनं त्याला लेकराला. आणि बाई त्याच्यावर धावली. ती म्हातारी म्हणते रडू नको, कोपऱ्यात बागोल बाई. महाराज नुसतं एवढं म्हातारी बोलली. इतकं शांत बसलं ते लेकरू. एवढं आहे ना. इतकं शांत बसलं. तुम्ही कशी बसले आता? इतकं शांत बसलं. मला सांगा आता हे मोठाले माणसं बसले बा माझ्या पुढं, हे मिशावाले बाबा, त्याच्या शेजारचे बाबा. खरं सांगा तुम्ही लहान होते तर तुमची माय म्हणायचं हे रडू नको रे कोपऱ्यात बागुलबाई. आता आम्ही लहान होतो तर आमची माय म्हणे रडू नको रे कोपऱ्यात बागुलबाई. आता जे लहान लहान त्यांची बी माय म्हणते रडू नको कोपऱ्यात बागुलबाई. खरं सांगा तुम्ही म्हातारे माणसं, तुम्ही बागुलबा पाहिला का हो? पाहिला बागुलबा? बरं कोणा पाहिलं? दादा बागुलबा पाहिला तुम्ही? नाही. बागुलबा नावाची वस्तू जगात नाहीच आहे महाराज. पण बागुलबा नाही, पण हे आईच्या दृष्टीनं नाही. पण बाळाचा विश्वास आईवर आहे. आई म्हणते ना बागुलबा आहे, येईन बापा कुणी कुणून घेईन खाऊन काय घेता. आईच्या दृष्टीने बागुलबा खरा नाही आणि बाळाच्या दृष्टीने खाईन म्हणून बरा नाही. हे खरंही नाही आणि हे बरंही नाही. काही गोष्टी खऱ्या आहे, साप खरा आहे पण गर्दीत घुसला तर बरा नाही. पिक्चर बरं आहे टाइमपास म्हणून, अस्तित्वात खरा नाही. बागुलबा खराही नाही आणि बराही नाही. मग जगात खरं काय आणि बरं काय तेच सांगा महाराज. ते पहिल्या चरणात सांगा. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, साच खरे, सत्य साच खरे, राम सत्य साच खरे, राम साच खरे, साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे.
काही गोष्टी खऱ्या आहे पण बऱ्या नाही, काही बऱ्या आहे खऱ्या नाही, काही खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. पण जगात काही गोष्टी खऱ्या आहे बऱ्या आहे. काय खरे? सत्य साच खरे, फक्त नाम विठोबाचे बरे. महाराज म्हणतात सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. बर महाराज, सत्य नाव आहे, साच नाव आहे, खरं नाव आहे. ते जर आम्ही आमच्या मुखाने घेतलं तर त्याचा आमच्या जीवनात काय फायदा? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात. आईने तुटती बांधणी, एने 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 तुटती बांधणी, आईने तुटती बांधणी, एने तुटती बांधणी, एने तुटती बांधणी, तुटती बांधणे, तुटती बांधणे, तुटती बांधणे, तुटती बांधणे, तुटती बांधणे. भयलोकी कीर्ती जने, कीर्ती जने, भयलोकी कीर्ती जने, कीर्ती जने. तुटती बांधणे, तुटती बांधणे, तुटती बांधणे. महाराज म्हणतात सत्य साच खऱ्या नामाचं चिंतन केलं तर त्याचा आपल्या जीवनात फायदा होतो. येणे तुटती बंधने आणि उभय लोकी कीर्ती जेणे. माणूस बंधनातून मुक्त होतो, हा पहिला फायदा. आणि त्याला त्रैलोक्यात कीर्ती मिळते, हा दुसरा फायदा. आता सगळी माणसं दररोज फोन पाहतात, टी.व्ही पाहतात, सगळी माणसं अपडेट आहे महाराज. जगात एवढा जो राडा चालला, राडा कशासाठी चालला? हा फक्त कीर्ती प्राप्त करण्यासाठी चालला. काय दुसरं उद्दिष्ट आहे बरं? पण महाराज म्हणतात तुम्ही किती कीर्ती प्राप्त करा, किती मोठं व्हा, हे जीवन नाशिवंत आहे. एक ना एक दिवस याचा नाश होणार आहे. मला सांगा, एखादा आमदार झाला माणूस तर 5 वर्ष लय झालं, 10 वर्ष, 20 वर्ष, पण त्याच्या पाठीमागं उपाधी लागते का नाही? महाराज हे आमच्या भागातले माजी आमदार आहे ना, हे आमचे माजी सरपंच आहे, असंच आहे ना. बरं इकडं आल्यावर असं आहे का? हे आमचे जुने माजी, असं आहे कधी ना? इकडं माझी नाही, इकडं कधी आले तर आजीशे माझी नाही. महाराज संसारातला आणि परमार्थातला एवढा फरक आहे. संसारामध्ये माणसाचं जेवढं वय वाढतं तेवढा त्याचा अधिकार कमी होतो, आणि परमार्थात जेवढं वय वाढतं तेवढा त्याचा अधिकार जास्त होतो. म्हणून परमार्थ केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात करावी तातडी परमार्थाची. संसार होत असतो, परमार्थ करावा लागत असतो. संसार आपल्या आज्यानं केला, संसार आपल्या पंजानं केला, संसार आपल्या बापानं केला, आणि संसार आपणही करतो. काय वेगळं आहे बरं संसारात? काय वेगळे? पहिल्या माणसं अवतावर उभं राहून आवत आणत होते, आता रूमनं खाली ठेवून आणत्या का? तसंच आहे. म्हाताऱ्यानं तेच केलं ना, आपण तेच. संसारात काही बदल नसतो महाराज. संसार तेच ते. हो, संसारती ती संसारा. हा महाराज म्हणतात काही नसतं महाराज संसारात. आज काही तर उद्या काही, आणि परवा काहीच काही. संसारात खरं नाही. म्हणून महाराज कलियुगामध्ये नामस्मरण करायचं, त्रैलोक्यात कीर्ती मिळते. कोणाला मिळाली महाराज कीर्ती?
कोणाला मिळाली कीर्ती? अनेक उदाहरणं सांगता येतील. महाराज म्हणतात उत्तमाची उरे कीर्ती मागे, हे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, गमने का मरण्याची सारे, मरण्याची सारे, गमने का मरण्याची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. खऱ्या नामाचं चिंतन केल्यानंतर कीर्ती प्राप्त होते. उत्तमाची उरे कीर्ती मागे. किंवा महाराज म्हणतात वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. किंवा अजून काही गेले दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. जगतामध्ये कीर्ती मिळते. कोणाला मिळाली? महाराज म्हणतात उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, चराचरी कीर्ती जाचे, ऐशी चराचरी कीर्ती जाचे, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाळ, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाळ सुपाळ. महाराज म्हणतात उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. कोणाची? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. त्यांची कीर्ती त्रैलोक्यात आहे. इकडं पहा, जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन यावर्षी 375 वर्ष झाले. पहा, त्यांची कीर्ती जगात एवढी पसरली, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ऐक रे, तोपर्यंत उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज म्हणतात उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. त्रैलोक्यात कीर्ती मिळते नामस्मरण करण्याचा पहिला फायदा. आणि दुसरी गोष्ट, माणूस बंधनातून मुक्त होतो. आता बंधनाचे दोन प्रकारे महाराज. एक बंधन जे आहे ते शरीराचं आहे आणि एक बंधन जे आहे ते भावनेचं आहे. एखाद्या वेळेला शरीराच्या बंधनात अडकलेला माणूस मुक्त होऊ शकतो, पण भावनेच्या बंधनात अडकलेला माणूस मुक्त नाही होत. शरीराचं बंधन छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद झालं, धरून नेलं शिवाजी महाराजांना. पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटून आले. हे शरीराचं बंधन आहे. शरीराच्या बंधनात अडकलेला माणूस सुटू शकतो, पण भावनेच्या बंधनात अडकलेला माणूस सुटत नाही. रामदास स्वामीकडे एक माणूस गेला आणि रामदास स्वामीला सांगितलं, महाराज मला संसार सोडा वाटतो, पण संसारच मला सोडत नाही. रामदास स्वामी त्या माणसाला बोलले नाही, पळतच गेले. असं समोर झाड होतं बा, मोठं असं झाड. रामदास स्वामींनी त्या झाडालाच कवळी घातली. महाराज बोलायला लागले, ए भल्या माणसा, मला हे झाड सोडायचंय रे, पण हे झाडच मला सोडत नाही. तो माणूस म्हणे, महाराज जास्त झाली काय, तुम्हाला झाडानं नाही धरलं, मग तुम्ही झाडाला धरलं. आपल्याला संसारानं नाही धरलं, मग आपण संसाराला धरलं. तुम्ही विचारा सकाळी एखाद्या माणसाला, का हो कीर्तनाला आले नाही तुम्ही, एवढा मोठा यज्ञ चालू आहे, काय कीर्तन घेऊन बसले महाराज, मराला टाइम नाही. जसं मरण याला फोन करूनच इनकी आटपलं का होतो, असं आहे कधी
महाराज किती अज्ञान आहे माणसाचं, किती चिटकले माणसं संसाराला, मराला वेळ नाही. म्हणजे शुद्ध मूर्खपणाचं लक्षण आहे खरी. मराला वेळ नाही म्हणजे मरण आपल्याला विचारून येईन का? किती अज्ञान आहे, किती गुंतलेले आहेत माणसं. महाराज संसारानं आपल्याला नाही धरलं, आपण संसाराला धरलं. हा, नाही तर मोकळे असते माणसं, तिथं जागा नसती पुरली. केवढं मोठं गाव आहे, पण काय कारण आहे? संसारातून मन निघत नाही. माणसं बिजी आहेत सगळे, दम नाही कोणाला. काऊन नाही ते नाही माहिती समजा आपल्याला, पण कोणालाच दम नाही. हे त्याच्या पुढून ते त्याच्या पुढं कुठं चालले कोणालाच माहिती नाही. वापस यायला रस्ता राहतो कोणी हे कोणी पाहत नाही. हा, आता ऐकणारायचं काय घेऊन बसले, सांगणारालाच दम नाही. सकाळी एक गाव आणि दुपारी एक गाव. महाराज याच्यामुळेच परिणाम होत नाही. हा, याच्यामुळेच परिणाम होत नाही. आपणही नीट नाही काय काय लोकांवर तरी परिणाम होईल महाराज. आपल्याला दम राहिला नाही. सकाळी एक गाव, दुपारी एक गाव, तिसरा पारा एक गाव, संध्याकाळी एक गाव. दम नाही ना जीवाला. हा, काय कठीण झालं महाराज, लई कठीण झालं. कसं होईन तो? हो बापा, ये होईन म्हणा, जसं व्हायचं तसं. पण आज्ञाने मला सांगायचे, आपण संसार नाही तर माणसाचं काही संबंध नाही महाराज. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुळात जीव मुक्त आहे, पण जीवाने छंद घेतला, हे माझं ते माझं. महाराज या जगात दुःख जर काय देत असन, दुःख जर काय देत असन माणसाला, तर मी आणि माझं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि जोपर्यंत माणसाच्या जीवनातलं मी आणि माझं संपत नाही, तोपर्यंत त्यांना सुखाची अपेक्षा जीवनात करायची नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं विधान आहे, मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. ज्ञानोबराय म्हणतात, मी आणि माझं जोपर्यंत माणसं सोडत नाही, तोपर्यंत जीवनात सुख नाही, तोपर्यंत दुःख आहे. दुःख मी आणि माझं देतं महाराज, दुसरं काही दुःख देत नाही. म्हणून महाराज म्हणतात, मुळात आपण मुक्त आहे, पण घेऊन या छंद माझे माझे. शरीराच्या बंधनात अडकलेला माणूस सुटू शकतो, पण भावनेच्या बंधनात अडकलेला माणूस सुटत नाही. ज्ञानोबरायांनी कोवी सांगितले पहा त्याच्यासाठी. हे ऐक रे, हे बरा कोण आणतो त्याला, इकडं सरकतो, सरक बाळा, हे अजूक सरक ना. हां बस, आता मारायचं काम नाही. काही म्हण लाग तुला तो, हां हां तुला आणरा लागतो, मग पुढं सरक ना. तू बारीक आहे, तो जरा बरा आहे, खाते पिते घरचा. बारक्याचे असे झाले बाळा, तू जाऊ दे, मग तसंच होतं. लहान्याला असंच करतो कोणी बी, लोटा लोटी. काय तर काय करा, काय करी. पुढं सरक भाऊ, जाऊ दे आता, दर्शक राहिलं आपलं. 1-2 वाजे लोक कीर्तन करू, आपण बंद करून टाकू. घेऊन या छंद माझे माझे. महाराज दुःख देतं मी आणि माझं. ज्ञानोबरायांनी भावनेच्या बंधनासाठी एक उदाहरण सांगितलं पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक भोळा माणूस आहे, भोळा. भोळा म्हणजे जो कधी 4 माणसात बसला नाही, उठला नाही, कधी बाजार नाही, हाट नाही, कधी लग्न नाही, कधी साखरपुडा नाही, कधी कोणाच्या मौतीला नाही, कधी कोणाच्या तेरशाला नाही, कधी बारशाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी पंढरपूरला नाही, कधी आळंदीला नाही. बस उठलं का शेत, शेत एक शेत, शेत दोन्ही डबल शेत, एकच उद्योग त्याचा, दुसरं काही केलं नाही त्यानं. भोळं होतं ते. हां, बाजार नाही, हाट नाही, काहीच नाही, शेत एक शेत आणि शेत दोन्ही डबल शेत. पण त्याची बायको हुशार होती. सप्ताह बसला संतोषी मातेच्या मंदिरावर, आणि त्याच्या बायकोने त्याला हाका मारली सकाळी सकाळी, म्हणे इकडे या. म्हणे काय?
आपल्या गावात सप्ताह बसला संतोषी मातेच्या मंदिरावर. महाराज लोक आपल्या घरी जेवायला येणार रे, ते काही तांदूळाचा त्या कोट्यातल्या तांदूळाचा भात नाही खाणार ते. मग तुम्ही एक काम करा म्हणे, बाजाराला जा, पिंपळगावात बाजारला मध्ये गावात, आणि 2 किलो बासमती तांदूळ घेऊन या. तर ते बायकोला म्हणते, हे पाय बिन भाकरीचे बैल चार तुम्ही, पण बाजारात जात नाही. ती म्हणे काहून जात नाही? ते म्हणे मी चुकलो तर मग. ती म्हणे तुम्ही नाही चुकत. ते म्हणे मला कोणा चोरलं तर मग. ती म्हणे तुम्हाला कोण चोर राहिलं? कळडीला किड नाही, वाकट्याला मरण नाही वा. ते म्हणे अजिबात जात नाही, बिन भाकरीचे बैल चारतो पण बाजारात जात नाही. काहून जात नाही? मी चुकलो तर, मला कोणा चोरलं तर. ते म्हणे नाही चोरत तुम्हाला कोणी, पण तो म्हणे जातच नाही, कधी गेलेलाच नाही, आलेला नाही, शेताशिवाय उद्योग माहीत नाही. बायको हुशार होती. बायको घरात गेली आणि कच्चा काळा दोरा बाईना त्याच्या उजव्या पायात आणून बांधला, उजव्या पायात कच्चा काळा दोरा. आणि बाई त्याला म्हणते, पा तुम्हाला बाजारात गेल्यावर चुकाचीच भीती वाटते ना, तुम्हाला कोणी चोरण याचीच भीती ना? म्हणे हो. म्हणे आता तुमच्या पायात दोरा बांधला, जवळ दोरा तुमच्या पायातला तुटत नाही तवर तुम्ही चुकत नाही, तुम्हाला कोणी चोरत नाही. गेलं ना बाजारात, पाहत्या का माझ्याकडे? बाजारात गेलं, 2 किलो बासमती तांदूळ घेतले, तांदूळाचं गठोडं डोक्यावर घेतलं आणि कण कण निघलं बाजारातून. पण इथं आलं ना असं चौकात, या इथं एक रस्ता सावंगीला जातो, एक तिकडे हिसोड्याकडे जातो, तांगड्या वर्धाकडं, आणि एक भोकरदनला जातो. त्या चौकात आलं. ते बाजारचा दिवस होता आणि त्या चौकात गारोड्याचा खेळ चालू होता. पहा गर्दी जमली होती. त्याला वाटलं बाजार तिकडे, इकडं कशाची गर्दी? गठोडं डोक्यावर होतं, खाली मुंडकं घालून मध्ये घुसलं गर्दीत. गारोड्याचा खेळ रंगात आला. गारोड्याचा खेळ रंगात आला आणि त्यानं दोलडीतून सरप काढला आणि मध्ये सोडला. अहो पळाले लोक, तितक्या गर्दीत याच्या पायावर एकाचा पाय पडला आणि याच्या पायातला दोरा तुटला, लागला आणि गडी रडाला, मी चुकलो, मी चुकलो. लय माणसं त्याला भेटून नाही, चाल ना मी तुझ्याच गल्लीत राहतो, मी चुकलो. एक माणूस 5 वाजता त्याच्या घरी गेला आणि बायकोला सांगितलं, त्याच्या ताई तुमचे मालक त्या चौकात सकाळचे रडू राहिले. बाईला समजलं याचा कोड नंबर काय. बाईनं कच्चा काळा दोरा घेतला, बाई त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या पायात दोरा बांधला. आणि बाई त्याला म्हणते, हो चला घरी, मी तुम्हाला नाही आला. ते तिला बी म्हणतो, मी चुकलो. बाई जरा भक्कम होती, समाधान महाराजवानी अशी माशी वाजून दिली बाईने, हळून मारा, भेटून राहिले आधीच. अशी काना खाली मारली बाईनं. त्याच्या म्हणे, पहा बरं तुमच्या पायात दोरा आहे का नाही? अहो दोरा पाहिल्यावर उठलं ना ते, मी सापडलो. मी अरे तू हरवलाच नव्हता, तुझा भ्रम होता. दोरा तुटला का मी चुकलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कवने एकुजो भ्रमलेपणे तो मी नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा ना तिला छंदवंत करणे घेऊन ठाके. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचा भ्रम आहे, तो भावनेच्या बंधनात आहे. दोरा तुटला का मी चुकलो, दोरा तुटला नाही आणि चुकला सुद्धा नाही, पण भाव आहे, दोरा तुटला का मी चुकलो. म्हणून असंही एखाद्या भावनेच्या बंधनात अडकला तर महाराज म्हणतात, नामच चिंतन केल्यानंतर येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. पण ते नाव घेत असताना कसं घेतलं पाहिजे? 3ऱ्या चरणात
विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई महाराज म्हणतात बंधनातून मुक्त व्हावा असं वाटत असन आणि त्रैलोक्यात कीर्ती मिळावा असं जर वाटत असेल तर नामचिंतन करत असताना नामस्मरण करणाऱ्याच्या अंतकरणामध्ये उदंड अशा प्रकारचा भाव असला पाहिजे. महाराज म्हणतात भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. अंतकरणात भाव असला पाहिजे आणि भक्ताला म्हणजे देवाला देव हा फक्त भावाचा भुकेला आहे. देवाला दुसरं काही लागत नाही असं विधान आहे. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. हे तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी. काही लागत नाही देवाला. देव फक्त भावाचा भुकेला आहे. अजून सांगतो देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वातात देवा कारणे भाव तस्मात. देवाला काही लागत नाही. थोडा विको कमी करा. देवाला काही लागत नाही. देव भावाचा भुकेला आहे. किंवा गिरधर लाल तो बाब का भोका 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 देवाला काही लागत नाही. गिरीधर लाल तो भाव का भुका राग कला नहीं जानत का. गिरीधर लाल तो जास्त थोडा कमीच राहू द्या ना. गिरीधर लाल तो भावा का भुका. भगवान परमात्म्याला भाव लागतो, दुसरं काही लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण. म्हणून महाराज म्हणतात त्याचं नाव घेत असताना भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठा उठी. किती भुकेला आहे देव भावाचा. पहा प्रसिद्ध उदाहरणे पहा श्रीमद भागवतामध्ये प्रसिद्ध उदाहरणे तुम्ही 1000 वेळा ऐकलं असेल. भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे. देवाला काही लागत नाही. भगवान गोपाल कृष्णाच्या घरी नारद महर्षी आले. नारद महर्षी आणि नारद महर्षी देवाच्या राजवाड्यात आल्याबरोबर सत्यभामेनं नारदाला पाणी भरून दिलं. आणि पाणी चहा झाल्यानंतर सत्यभामा नारदाला बोलायला लागली. म्हणले महाराज बरे आले तुम्ही. माझी एक इच्छा आहे म्हणे. सत्यभामा म्हणली म्हणे काय इच्छा आहे तुझी.
म्हणे जन्मोजन्मी अनंत जन्मी मला हाच पती मिळाला पाहिजे ही माझी इच्छा आहे म्हणे. सत्यभामा म्हणली कोणता पती? गोपाल कृष्ण. जन्मोजन्मी अनंत जन्म मला हाच मालक मिळाला पाहिजे, हाच पती मिळाला पाहिजे ही माझी इच्छा आहे. मी काय करू त्याच्यासाठी? नारद महर्षीने सांगितलं तुला हाच पती मिळावा असं वाटत असेल तर आता जो पती आहे आता हा ब्राह्मणाला दान देऊन टाक. सत्यभामा म्हणे आता मी कुठं ब्राह्मण पाहू? नारद म्हणे तू काही काळजी करू नको, मी ब्राह्मणच आहे, दे मला दान. आणि लगेच सत्यभामेनं पाणी सोडलं आणि भगवान परमात्मा नारदाला दान देऊन टाकला. पण आता देवाला 16,108 बायका होत्या. सत्यभामेनं दान दिलं आणि भगवान परमात्मा नारदाला म्हणे चला. नारद म्हणे चला. देव म्हणे आणा विनांची पळ्या इकडे आणा चला. नारद म्हणे विनांची पळ्या नाही, त्याच्या भरोश्यावर तर तुलाच घेतलं. विनांची पळ्या नाही म्हणे मग तुला दान दिलेलं आहे मग चपला घे. देवाला नारद काय घे? चपला. प्रमाणे सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. नारदानं सांगितलं पादुका घे, चपला घे. देवानं चपला घेतल्या आणि डोक्यावर घेतल्या. महाराजाचं अजून एक प्रमाणे संत जाती हरी कीर्तना, संत जाती कमी राहू दे. हरी कीर्तना त्याच्या वाहीन जोडे वाहना. महाराज म्हणतात संत जर हरी कीर्तनाला गेले तर मी त्यांच्या चपला बुटा सांभाळण्याचं काम करीन. म्हणजे देव नारदाच्या चपला डोक्यावर घेऊन चालायला लागला. आता राजवाडा होता महाराज. 16,108 बायका होत्या. अहो गरगर जमा झाल्या सगळ्या चौकून आणि नारदाला कृष्णाला येडा मारला. आणि गवळणी म्हणतात ए महाराज, हो महाराज कुणीकडं? ते म्हणे कुणीकडं म्हणजे चाललो मी. कुठं चालले? देवाला घेऊन चाललो. कस काय चालले देवाला घेऊन? म्हणे नारद महर्षी म्हणे मला दान द्याला देव. म्हणे कोणी द्याला? म्हणे सत्यभामेने द्याला. तिचं एकटीच आहे का? आम्हाला विचारलं ते ना. अजिबात देव न्यायचं नाही. नारद म्हणे दान दिलेलं आहे, देव घेऊन चाललो. सगळ्या लक्ष्म्या जमा झाल्या. अजिबात देव न्यायचं नाही. ते म्हणे नाही देव नेणार. आणि वादात काही निष्पन्न होत नाही महाराज. वादे जे आहे ते गोडपणा जे होतं ते वादात होतं का? नारद म्हणे असं भानगडी करू नका. देव जर तुम्हाला पाहिजे असन तर त्याच्या भारोभार मला सोनं द्या, मग तुम्हाला देव देतो. आता काही बिचाऱ्याला नवऱ्यापेक्षा सोनं महत्वाचं वाटतं आणि काही सोन्यापेक्षा नवरा सोन्यासारखा वाटतो, है की नाही? काही सोनं महत्वाचं वाटतं. नवरा जात का नाही कुणीकडे पण सोनं आणा. काही नवरा सोन्यासारखा वाटतो. त्या म्हणे सोनं जाऊ दे पण देव वापस द्या. नारद म्हणे भारोभार सोनं द्या. धारवारी काटा आणला महाराज. एका पारड्यात देवाला बसवलं आणि एका पारड्यात 16,107 राण्याने आपल्या गळ्यातलं कानातलं नाकातलं सगळं सोनं टाकलं. पण असं गौभर सुद्धा पारड जर भरलं नाही, सगळं सोनं टाकलं तरी महाराज देवाची अख्खी द्वारका सोन्याची होती. कमी होतं का सोन्याला तिथं? हा किती सोनं असेल. 1.5 एकरावाल्याच्या बायका पिवळ्या धमक झाल्या. हा किती सोनं असेल महाराज राजवाड्यात. सगळं सोनं टाकलं पण पारडं वर भरलं नाही, जड भरलं नाही. मग सगळ्या गवळणीने विचार केला आपल्यातलं कोण राहिलं. मग पाहिलं तर रुक्मिणी आलेली नव्हती. मग सगळ्या गवळणीने विनंती केली रुक्मिणीला. बघा रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला, काय करा काय सुचेना, ओ शरण माझ जावे कोणा, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. सगळ्या गवळणी रुक्मिणी मातेकडे गेल्या आणि रुक्मिणीला विनंती केली. देव जाण्याची वेळ आली आणि तुम्ही निश्चिंत बसल्या. म्हणे काय झालं? आम्ही सगळ्यांनी मिळून पण केला. देवाच्या भारोभार सोनं द्यायचं बरं का. पण एक केला अवघ्या मिळूनी, ओ सुवर्ण भार बारी देवोनी, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणीला सांगितलं बाई बारोबार सोनं द्यायचं ठरलं पण देवाचं पारडं वर भरत नाही, तुम्ही एकट्या राहिल्या.
तुमच्या गळ्यातलं सोनं टाकलं तर देव नक्की पारड जर भरण. रुक्मिणी उठली आणि रुक्मिणीना सोन्याचा फुटका मणी सुद्धा गळ्यातला काढला नाही महाराज. मग नाथ महाराज वर्णन करतात, सत्वर उठली ती रुक्मिणी, हे तुळसी पत्र हाती घेऊन उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. तुळशी पत्र हाती घेऊन सत्वर उठली ती रुक्मिणी. मणी सुद्धा गळ्यातला फुटका काढला नाही. एक फक्त तुळशीचं पान रुक्मिणीने घेतलं आणि भावनायुक्त अंतकरणाने त्या पारड्यात ठेवलं. नाथ महाराज म्हणतात, भाव देखो मी मग रुक्मिणीचा, हो एकपणे जनार्दनाचा, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. नाथ महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याने रुक्मिणीच्या अंतकरणातला भाव पाहिला. भाव दे कोणी मग रुक्मिणीचा आणि एकपणे जनार्दनाचा. महाराज म्हणतात, तुळशी पत्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा. तुळशीचं पान रुक्मिणीनं ठेवल्याबरोबर पारड बरोबर आणि सारखं झालं. भगवान परमात्मा भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो. म्हणून महाराज म्हणतात, भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावटी, येणे तुटती बंधने भय लोकी कीर्ती जेणे. महाराज असं एखादा माणूस जगात आहे का सत्य साच खऱ्या नामाचं चिंतन केलं, भावनायुक्त अंतकरणाने केलं आणि तो बंधनातून मुक्त झाला, त्याला त्रिलोक्यात कीर्ती मिळाली. असं एखादा माणूस जगात आहे का? तुकोबाराय म्हणतात हो. मग काय लक्षण आहे त्याचं? शेवटचं चरण, हे तुका मन बोला, 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 तुका मन बोला. हे तुका
कळी काळा कळी सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावटी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे यथामती यथावकाश. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. योग्य असेल साधू संतांचा संदेश, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. पुनश्च एकदा सर्व या मंदिराच्या कमिटीच्या चरणावर नतमस्तक होतो. सर्व टाळकरी मंडळी, गायक वादक सर्व महाराज मंडळी, संस्थेतील बालगोपाल मंडळी, महिला मंडळ, पुरुष वर्ग आणि ज्यांचं सौजन्य आहे श्री गजानन भाऊ नरवाडे त्यांच्या चरणी, या संतोषी मातेचे सर्व सदस्य सर्वांच्या चरणी ही सेवा श्री संतोष शास्ते आणि चंद्रकलाबाई शास्ते यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. दोन्ही चोपदार सर्व महाराज मंडळी. गोड असं हे वातावरण आहे. पहिला दिवस आहे, पण उद्या सर्वांनी येता येता 2-2, 3-3 माणसं घेऊन या, कारण बाहेर गावून महाराज मंडळी येणार आहे. हा मंडप भरला पाहिजे असं सर्वांनी प्रयत्न करा. मंडप भरला पाहिजे, कार्यक्रमाची शोभा वाढली पाहिजे. कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. सत्य संकल्प त्यांच्या अंतकरणातला. महाराज म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. देव हे संकल्प पूर्ण करून घेणारच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण सहकार्य करा. अन्नसंस कार्य होत आपल्या कोण तर निदान चुपचाप मंडपात येऊन बसा, नाही तर मग तिकडूनच चालला तुम्ही तिकडं, असं नका करू. सहकार्य करा, होईन तेवढं. महाराज म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. साह्य झालं पाहिजे. नाहीच जर झालं काही तुम्ही खालीवर केलं तर मग घातलिया भय नरका जाणे. म्हणून होईल तेवढं सहकार्य करा. कारण कार्यक्रम छोटा नाही, फार मोठा आहे. म्हणून त्याला सगळ्याचा हातभार लागला. ज्या स्वरूपात तुम्हाला देता येईल दान धर्म करा. अन्नदान मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता एवढे महाराज लोक आहे, आता 7-8-10 जण हे गायक वादक अजून काही यायचे राहिले म्हणतात. आता ते का खाल्याला येते का काय, पण मग जसं
आता आहे का नाही, काही काही माणसाला ओळखत नाही, लवकर येता येत नाही. आता एक बालगोपाळ मंडळी यांच्या गाड्याला भाडं लागतं, कीर्तनकाराचं पाकिट आहे, गायकाचं आहे, वादक, हे बोलल्यानं होत नाही महाराज, याला पैसे लागतात, व्यवहार लागतो. म्हणून महाराज सर्वांनी होईल तेवढं फुलना फुलाची पाकळी देऊन अनमोल असं सहकार्य करा. कथेला या, कीर्तनाला या, हरिपाठाला या आणि जेवण करायला बी या ना. पण मग जसं कार्यक्रमाला बी या, दिवसभर कथा चालते. आमच्या सास्ते नानाची कथा आहे, सगळं घरच्या घरीचे, ते बी हुशारच आहे म्हणा. कथा घरची शे, पारायणवाले घरचे शे, कीर्तनकार घरचेच बोलवले, सगळे मस्त आहे. आणि आपला आपणच आनंद घेतला पाहिजे महाराज, आहे का नाही. सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे. उद्यापासून नवीन नवीन कीर्तनकार येणार आहे, म्हणून थोडं जास्त संख्येनं या. लांबून येणाऱ्या माणसाला मंडपात पाहिल्यावर त्याचं मन भरून आलं पाहिजे, असं पळून जाऊन नाही वाटलं पाहिजे. आता चंद्रकलाबाई अन्नदान किती बी करू शकतात, कीर्तनकार केवढाही आणू शकतात, पण ऐकणारे तर नाही आणता येणार ना. ऐकणारे ना आलं पाहिजे ना मनानं. आता एवढं मोठं पुरणपोळीचं जेवण आहे महाराज, 8 दिवस अमृताचं जेवण आहे, 8 दिवस. ज्याच्या ज्याच्या नशिबात आहे त्याला त्याला मिळणार आहे. एवढा मोठा कार्यक्रम करतं का कोणी? करत नाही महाराज. केवढा मोठा खर्च आहे, हा खटाटोपे, आणि त्यांची अंतकरणातली भावना आहे. आणि ते झेंडा हातात घेतला म्हणजे शेवटपर्यंत नेलाच पाहिजे, आणि सोपं नाही महाराज. म्हणून सर्वांनी भरभरून सहकार्य करा. सर्वांनी, कोणाला झाडता येत असेल, पैसे नसेल, मी सांगून गेलो, सर्व अंतकरणापासून सेवा करा. परिसरातली मंडळी आज लिहावून भजनी मंडळ आलं, गावातले आले, परिसरातले आले, काही सारोळ्याहून आले, येतील. उद्यापासून सर्वांनी सहकार्य करा. महाराज मंडळींना सुद्धा चांगलं सहकार्य करा. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. या बाबा विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.